आदरणीय वैद्य श्रीधरदादा देशमुख, आज नारद भक्तिसूत्राचे उद्बोधन करणारे आदरणीय वैद्य श्रीधरदादा देशमुख यांचे श्रीधरघर नगर ग्रंथराज दासबोध वाचन निरूपण समूहातर्फे आभार मानते. त्यांनी असंच मार्गदर्शन करण्यास वरचेवर या समूहावर यावं अशी समूहातर्फे त्यांना विनंती करते. आजच्या उद्बोधनाबद्दल ज्यांना आपलं मत मांडायचं असेल त्यांनी ते लेखी स्वरूपात समूहावर पाठवावं. उद्बोधनानंतर प्रत्येकाने जय जय रघुवीर समर्थ म्हणून समूहातून आपणहून बाहेर पडावे. श्रीधरदादा, आपण उद्बोधनास सुरुवात करावी. गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पती पंचैतानि स्मरे नित्यं वेदवाणी प्रवर्तते. वागीशा यस्य वदने लक्ष्मीर्यस्य च वक्षसि यस्यास्ते हृदये संवित् तं नृसिंहमहं भजे. जयति जगति माया यस्य कायाधवस्ते वचनरचनमेकं केवलं चाकलय्य. ध्रुवपदमपि यातो यत्कृपातो ध्रुवोऽयं सकलकुशलपात्रं ब्रह्मपुत्रं नतोऽस्मि. धन्य धन्य तो नारदो जासी सर्वा सर्वत्र गोविंदो. सर्वथा हरिनामाचा छंदो तेणे परमानंदो सदोदित. जो श्री कृष्णाचा आवडता जासी श्री कृष्ण आवडे सर्वथा. ज्याचे निसंगे तत्वता नित्य मुक्तता जडजीवा. शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरू रामदासा. देवर्षी नारदांची भक्तिसूत्र पाहत असताना या भक्तींच्या निरनिराळ्या साधनांचा विचार आपण केला आणि कार्तिक महिन्यातल्या मोठ्या एकादशी नंतर पुन्हा एकदा आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत. आपल्यासारख्या सर्व महेश्वर स्वरूप ज्ञानी श्रोत्यांच्या चरणी प्रारंभीच या ठिकाणी साष्टांग प्रणिपात करतो आणि नारद भक्तिसूत्राचा विचार यथामती यथाशक्ती आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करतो. देवर्षी नारदांचं भक्तिसूत्र पाहत असताना 34व्या सूत्रापासून आपण भक्तीच्या साधनांचा विचार करायला सुरुवात केली. त्यामध्ये विषय त्यागाचं साधन पाहिलं. विषय त्याग करावा लागतो, संग त्याग करावा लागतो हे पाहिलं. अव्यावृत भजन पाहिलं. भगवत गुण श्रवण कीर्तन हे साधन पाहिलं. भगवत नाम कीर्तनाचं साधन पाहिलं. ही साधने सांगितली आणि या सगळ्या गौण साधनानंतर मुख्य साधन सांगितलं जे महत कृपा हे साधन सांगितलं. आणि हे महत कृपा साधन सांगत असताना पुन्हा पुढे जाऊन महत्संग कसा दुर्लभ अमोघ आणि अगम्य आहे याचा विस्तारण विचार आपण मागच्या सूत्रामध्ये केला. आज आपण ज्या सूत्राचा विचार करणार आहोत ते देवर्षी नारदांचं 40वं सूत्र. आणि या सूत्राचा विचार करत असताना 2-3 सूत्र आपल्याला एकदम पाहावी लागतात. लभ्यतेपि तत्कृपयैव, त्या भगवंताच्या कृपेनेच हा संग मिळतो असा याच्यातून अर्थ ध्वनित होतो. याला जोडून येणारं दुसरं सूत्र हे तस्मिन तज्जने भेदा भावा. तस्मिन तज्जने भेदा भावा, त्या भगवंताच्या ठिकाण, त्या भगवंताचा ठिकाणा, त्या भगवंताचं स्थान आणि तज्जन त्याचे जे भक्त आहेत त्यांचे ठिकाण यांच्यामध्ये भेदाचा अभाव आहे असं या सूत्रामध्ये देवर्षी नारद म्हणतात. म्हणजेच भगवत कृपेने सत्संगाचा लाभ होतो हे त्यांचं म्हणणं इथे अधोरेखित करतात. आणि त्यानंतर पुन्हा एकदा तदेव साध्यता म्हणून तोच सत्संग साधावा, तोच सत्संग साधावा याची पुनरुक्ती या ठिकाणी देवर्षी नारद करतात. या दृष्टिकोनातून आपण पाहिलं
आपण सुरुवातीपासून विचार केला की या देवर्षी नारदांनी सांगितलेल्या भक्तीमध्ये सा वस्मिन परमप्रेम स्वरूपा जी भक्ती आहे त्या भक्तीचं मुख्य साधन जर पाहिलं तर ते महत कृपा हेच साधन आहे. ते महत कृपेचं साधन सत्संगातून प्राप्त होतो. जो सत्संग अमोघ अशा प्रकारचा आहे, दुर्लभ अशा प्रकारचा आहे. एखाद्या गोष्टीचा विस्ताराने विचार करताना आपल्या समोर अनेक वेळा द्वंद्वाची परिस्थिती निर्माण होते. आजकालच्या धावत्या गतिमान संगणकाच्या आणि या भ्रमणध्वनीच्या युगामध्ये तर आपण सगळेजण अपडेट राहण्यावर भर देत असतो. आजकाल प्रत्येक गोष्ट फोटोशिवाय पूर्ण होत नाही. प्रत्येक गोष्ट फोटोशिवाय पूर्ण होत नाही. पण या अगोदरच्या काळामध्ये अशी अनेक माणसं होती की ज्यांनी स्वतःला एखाद्या कर्तव्यासाठी गाडून घेतलं आणि म्हणून आपण आज हा सांस्कृतिक ठेवा जो आहे तो ठेवा आपण मोठ्या अभिमानाने मिरवतोय. मोठ्या अभिमानाने आपण त्या सांस्कृतिक ठेव्याचं जतन करतोय. तो सांस्कृतिक ठेवा पुढच्या पिढीला देतोय. पण यासाठी अनेक ऋषीमुनींनी अनेक संतांनी स्वतःला त्या ठिकाणी कधी त्यांचं नाव आलं नाही. कित्येक संत असेल की कधी त्यांच्या नावाची अपेक्षा त्यांनी ठेवली नाही. अगदी छोटस उदाहरण पाहायचं, दृष्टांत पाहायचा म्हटला तर एखाद्या देवालयाचा दृष्टांत घेऊ किंवा घराचा दृष्टांत घेऊ की त्या ठिकाणी पायामध्ये जाणारा जो दगड आहे तो कधीही वर दिसत नसतो. वर दिसतात त्याच्या भिंती, त्याच्यावरचं नक्षीकाम, त्याचा कळस, त्याला दिलेली रंगरंगोटी, त्याला आलेलं स्वरूप, हे सगळं आपल्याला दर्शनी दिसतं. आणि आजच्या या गतिमान युगाप्रमाणे आपण जर ठरवलं, एखादी गोष्ट करायची ठरवली तर आपण आजकाल पाहतो एखादा छोटासा काम असेल तिथे आपला फोटो कसा यावा यासाठी आपण सगळेजण सामान्य माणसं प्रयत्न करत असतो. आपल्याला वाटतं या अमुक ठिकाणी आपला फोटो आला पाहिजे. हे काम करताना आपण होतो याचा काहीतरी पुरावा असला पाहिजे आणि तो बरोबर आहे. पण या अगोदरच्या काळामध्ये कधी पेपरच्या प्रसिद्धीची अपेक्षा न करता, कधी कुणी नाव घेईल याची अपेक्षा न करता अनेकांनी अक्षरशः स्वतःला गाडून घेतलं. जसं आपण त्या पायातल्या दगडांचा विचार करत होतो, त्यांना जर कधी असं वाटावं पायातल्या दगडांना की नाही आम्ही पण यांच्यासारखं दिसलं पाहिजे, या बाहेरच्या देवालयाच्या मंदिराप्रमाणे आम्ही पण सर्वांना दिसलो पाहिजे, फोटोमध्ये आम्ही आलो पाहिजे, तर ते शक्य होईल का? नाही शक्य होणार. याचं उदाहरण जर पाहायचं म्हटलं तर रामायणातलं एक अतिशय दुर्लक्षित पात्र माझ्या समोर नेहमी येतं. भगवान प्रभू रामचंद्र, त्यांच्या बरोबर त्यांच्या सावलीप्रमाणे राहणारे लक्ष्मणजी आणि भाऊ असावा तर भरतासारखा अशी म्हण ज्यांच्यामुळे पडली असे भरतजी, या सगळ्यांचा विचार आपण कुठे ना कुठे करतो. पण एक दुर्लक्षित अशा प्रकारचं पात्र, तेवढंच महत्वाचं पात्र आणि ज्यानं आपल्या स्वतःला या सर्व रामकार्यामध्ये गाडून घेतलं, स्वतःच्या नावाची कधी अपेक्षा केली नाही, ते पात्र म्हणजे शत्रुघ्न आहे. आपण साधा विचार केला, एखादं मोठं राज्य असेल, एखाद्या मोठ्या राज्याला जर राजा राहिला नाही तर त्या ठिकाणी अराजकाची परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे पूर्वीच्या काळी असं म्हटलं जायचं की एखादा राजा जर निर्वतला, त्याचं निधन झालं तर त्याला अग्निडाग देण्याच्या अगोदर दुसऱ्या पुढच्या राजाची नेमणूक व्हायची, अराजकता निर्माण होऊ नये म्हणून. मग या रामायणकालीन परिस्थितीचा जर आपण विचार केला की प्रभू रामचंद्रांना, भगवान रामचंद्राला त्या ठिकाणी 14 वर्ष वनवासाची, माता कैकेयीने सांगितल्याप्रमाणे वनवासाला जावं लागलं. लक्ष्मणजी बरोबर गेले, सीतामाई बरोबर गेल्या, तिथे त्यांना राहावं लागलं. याच्यामध्ये त्यांना ती त्यांची मातृ आज्ञा म्हणा, त्यांचं मागील जन्माचं जे असेल किंवा त्यांना राक्षसांचा वध करायचा असेल वगैरे वगैरे काही त्या म्हणा आपण त्यातनं, पण ते उघड सगळ्यांना दिसणार आहे. प्रभू रामचंद्रांचा पराक्रम सगळ्यांना दिसणार आहे, प्रभू रामचंद्रांचा त्याग सगळ्यांना दिसणार आहे. अलौकिक अशा प्रकारचा त्याग आहे. त्यामुळे आपण आजही त्यांचं नाव घेतो आणि आचंद्र सूर्य त्यांचं नाव घेतलं जाईल.
लक्ष्मणजींचंही तसंच आहे आणि भरतजींचंही तसंच आहे. पण वनामध्ये जाऊन वनवाच्या प्रमाणे राहणं, स्वतः व्रत घेऊन नंदीग्रामला भरतजी राहिले, त्यांनी स्वतः स्वेच्छेनं तो वनवास स्वीकारला, तिथं राहायला लागले. आणि त्या तुलनेनं शत्रुघ्न जे तसं पर्यायानं अगदीच या सगळ्यांचा विचार करताना शत्रुघ्नांचा विचार राम पंचायतनामध्ये जरूर येतो. पण तसं पाहता रामायणातलं एक दुर्लक्षित पात्र असं आपल्याला म्हणता येईल. कदाचित ते म्हणण्याची आपली योग्यता नाही, पण तरी एक मला त्या दृष्टिकोनातून विचार करायचा आहे की पायामध्ये दगड होणारी माणसं जी असतात त्यांच्यामुळं खरं काम उभं राहतं, त्यांच्यामुळं काम उभं राहतं आणि ते लोकांच्या जगाच्या दृष्टोत्पत्तीला येतं. शत्रुघ्नांनी अयोध्येमध्ये राहून, एखादा राजा जर नसला, राजा बाहेर अनेक महिने बाहेर राहिला, तर तिथं अंतर्गत बंडाळी निर्माण होण्याची शक्यता असते, मंत्र्यांमध्ये असंतोष निर्माण होण्याची शक्यता असते. त्यानंतर त्या राज्याचा कारभार चालवण्यासाठी ज्या ठिकाणी राजा नाही तिथे तर अराजक सदृश परिस्थिती निर्माण होत असते. एवढं सगळं त्या शत्रुघ्नांनी एकट्यानं हँडल केलं. त्या राज्याला राजा नाहीये, भरतासारखा भाऊ नंदीग्राम मध्ये राहतोय, लक्ष्मणजी रामाबरोबर गेलेले आहेत आणि त्यांच्या नावानं हे राज्य चालवायचंय. आणि हे करत असताना सर्व मंत्री, तिथल्या सगळ्या प्रजाजनांना तिथला रोजचा राज्य कारभार व्यवस्थित चालवायचा आहे. त्यातले धनकोश कुठेही कमी पडता कामा नाही, परराज्याचं आक्रमण त्या याच्यावर होता कामा नाही. या सगळ्याकडे जातीनं लक्ष ठेवून शत्रुघ्न त्या ठिकाणी होते आणि म्हणून अयोध्येचं रक्षण झालं. अर्थात प्रभू रामचंद्रांची ती लीला यात संशय नाही. पण आपण आज यासाठी याचा विचार करतोय की काही कामं फक्त फोटोमध्ये दिसल्याने, प्रसिद्धी झाल्याने, प्रसिद्धी मिळाल्यानेच प्राप्त होतात का? तर निश्चितपणे नाही. शत्रुघ्नासारखी आपल्या वेदकर्त्या ऋषीमुनींची जी पात्र आहे, ज्यांनी अनेक ग्रंथांची रचना केली आणि त्यांनी त्या ग्रंथाचं नावही कदाचित त्यांच्या नावावर तो ग्रंथ राहिला नाही, अशी अनेक पात्र आज आपल्याला यात दिसतात. पण म्हणून त्यांचं महत्व कमी होत नाही. भारतीय संस्कृतीच्या इतिहासामध्ये जेव्हा जेव्हा हे ज्ञान पुढच्या पिढीला संक्रमित होईल, तेव्हा तेव्हा त्या ज्ञानाचा जो कर्ता आहे, ती ज्ञानाचा जो रचयिता आहे, ते ग्रंथ ज्याने रचलेला आहे, त्या ग्रंथकर्त्याचं नावही नेहमीच चिरंजीवाप्रमाणे घेतलं जाईल. त्याच्या कीर्तीप्रमाणे त्याच्या साहित्याबरोबर ते नाव अजरामर राहणार. बरे, साहित्य म्हणजे कुठलं मुक्त छंदातलं साहित्य नाहीये. हे साहित्य कुठंतरी टलाट जोडायचं, यमक जुळवायचं अशा प्रकारचं साहित्य नाहीये. तर ज्या साहित्यातनं लोकांच्या मनावर परिणाम होऊन त्या मंत्र साधनेतनं एक ऊर्जा आपल्या संपूर्ण शरीरामध्ये निर्माण होणार आहे आणि त्या ऊर्जेमुळे मनुष्य मात्राचं कल्याण होणार आहे, अशा प्रकारचे मंत्र आहेत. अगदी अलीकडच्या काळातलं उदाहरण घेतलं तर वैकुंठवासी एकनाथजी रानडेंवर विवेकानंद शिला स्मारक करण्याची जबाबदारी आली, तेव्हा संपूर्ण भारतातनं एक एक रुपया करून तिथे जमवला गेला. पण कुठल्याही फोटोमध्ये, जास्त प्रसिद्धीमध्ये, प्रकाश झोतामध्ये येण्याचा कधीही त्यांनी विचार केला नाही. पण आजही जेव्हा जेव्हा विवेकानंद शिला स्मारकाचं नाव येतं, तेव्हा तेव्हा एकनाथजी रानडे यांचा आठवण आल्याशिवाय राहत नाही, त्यांचं स्मरण झाल्याशिवाय राहत नाही. त्या गोष्टीमध्ये गाडून घेतल्यानंतर अगदी कुठल्याही प्रकारचा प्रसिद्धीचा हव्यास, कुठल्याही प्रकारचा फोटोचा हव्यास आजकालच्या युगात ते अपरिहार्य आहे, निश्चितपणाने मान्य. पण ज्या काळामध्ये प्रसिद्धी करता येत होती, कीर्ती करता येत होती, यासारखी साधनं होती, या सगळ्या साधनांचा, या प्रिंट मीडियाचा उपयोग या मंडळींनी कधी केला नाही. त्याच्या अगोदरच्या काळात, ऋषीमुनींच्या काळात तर ही कुठलीच साधनं नव्हती, तरी त्यांनी असा विचार केला नाही की हे कशासाठी करतोय आपण, हे लिहून कोणासाठी ठेवतोय.
त्यांनी आपलं मनुष्य जीवनाचं सार्थक करण्यासाठी, आपल्यातलं देवत्व जागृत करण्यासाठी सर्व कामं केली. आणि आज आपण अशा प्रकारची किती कामं करतो याचा विचार, आत्मपरीक्षण आपण प्रत्येकानं केलं पाहिजे. म्हणून मग महत्संग हा दुर्लभ असा आहे. सांगितलंय ते काही उगीच शैले शैलेन माणिक्यम मौक्तिकम न गजे गजे आपण मागच्या वेळेस पाहिलं. साधवो नाही सर्वत्र चंदनन वने वने. सगळ्या गोष्टी दुर्लभ नाही. तो या महत्संग पण दुर्लभ सांगितला जातो, पण तो अगदीच अशक्यप्राय नाही. अशक्यप्राय नाही, तो मोठ्या प्रयत्नाने मिळवावा लागतो. सामान्य माणसाला प्रयत्नाने प्राप्त, सामान्य माणसाचे प्रयत्न किती असतात? 2 वेळेस प्रयत्न करील, 4 वेळेस प्रयत्न करील, 10वीची परीक्षा पास होत नाहीये, मराठी इंग्रजी सारखा विषय सुटत नाहीये, 2दा दिला सुटत नाहीये, सोडून दिलं. जाऊ दे, आपण ITI करू, काहीतरी दुसरं करू, कशा तरी पद्धतीनं पास होऊन जाऊ. असं अनेक धीर सोडणारी, छोट्या छोट्या गोष्टी धीर ठेवणारी आपल्यासारखी सामान्य माणसं या जगामध्ये. मग महत्संगासाठी इतक्या वरवर प्रयत्न करणारी माणसं होय. यासाठी अगदी खोलवर जाऊन प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. आपलं संपूर्ण जीवन जर सार्थक करायचं असेल आणि आपण एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला असेल, एखादी गोष्ट महत्वाकांक्षा म्हणून समोर ठेवली असेल, टार्गेट म्हणून समोर ठेवला असेल, गोल म्हणून समोर ठेवला असेल, तर तिथपर्यंत पोहोचण्यासाठी जे जे म्हणून प्रयत्न करावे लागतील ते करावे असा आपला मनाचा निग्रह असला पाहिजे. आणि म्हणून महत्संग लभ्यतेपि तत्कृपयैव हे जरी म्हटलेलं असतं, तो अमोघ आहे असं म्हटलं असतं, दुर्लभ आहे असं म्हटलं असतं, अगम्य आहे असं म्हटलं असतं, तरी तो प्रयत्नानं साध्य करता येतो. त्याच्यासाठी काहीतरी विशेष अधिकार प्राप्त करावा लागतो, विशेष साधन त्याच्यासाठी अपेक्षित असतं, आणि मग तो महत्संग आपल्याला प्राप्त होतो. अगदीच प्राप्त होणारा असा म्हणता येत, सहज प्राप्त होणारा असं म्हणता येत नाही. त्याचं साधन काय एकदा नेमकं कळलं की कशा रीतीनं तो प्राप्त करायचा. अनेकांनी भक्ती केली असं आपण म्हणतो, पण त्या भक्तीपर्यंत जायचं कसं? केवळ नामस्मरण म्हणजे भक्ती का? केवळ भजन म्हणजे भक्ती का? या सगळ्या गोष्टींचा विचार आपण करून आलो आत्ताच्या सूत्रापर्यंत. पण ज्या करता काही विशेष अधिकार, ज्या करता काही विशेष साधन अपेक्षित असतं, असा हा महत्संग आहे. महत्संग मोठ्या माणसाचा संघ, सज्जनांचा संघ प्राप्त व्हायचा असेल तर असं कधी कधी म्हटलं जातं की जोपर्यंत भगवंताचा अनुग्रह होत नाही तोपर्यंत सद्गुरु अथवा सत्शास्त्राची प्राप्ती होत नाही. यावन्न अनुग्रह साक्षात जायते परमात्मनः तावन्न सद्गुरुम कश्चित सत्शास्त्रमपि न आलभेत. जोपर्यंत भगवत अनुग्रह होत नाही तोपर्यंत सद्गुरु किंवा सत्शास्त्राची प्राप्ती होत नाही असं शास्त्र आम्हाला सांगतं, असं एक वचन सांगतं. पण भगवत अनुग्रह, बरेच जण म्हणतात भगवंताचा अनुग्रह मला मिळालाय, भगवंताचा अनुग्रह मिळालाय असे म्हणणारे अनेक आपण मोठी माणसं आपण पाहतो. भगवंताचा अनुग्रह 2 प्रकारे होतो. एक तर तो स्वतः प्रगट होऊन ध्रुव बाळांप्रमाणे, प्रल्हादांप्रमाणे तो आपल्यावर कृपा करतो, तर काहींच्या अंतर्यामी प्रगट होऊन तो प्रेरणा देऊन आतून काम करून घेतो. या दोन्ही प्रकारे भगवंताचा अनुग्रह झालाय असं मानलं जातं. मिथिला नगरीत राहणाऱ्या पिंगला नावाच्या त्या गणिकेला आतून अनुग्रह झाला आणि तिच्या मुखातनं सहज उद्गार पडतात, मग धन्य माझी भाग्य प्राप्ती, येची क्षणी येची राती, झाली विवेक वैराग्य प्राप्ती, रमापती तुष्टला. अगदी अंतर्यामी होणारा अनुग्रह असा आहे की 20-20 वर्ष लोक सर्व्हिसला असतात, मोठ्या पदावर असतात, मॅनेजर असतात, तिथनं त्यांना अचानक उपरती येते आणि कुणीतरी नर्मदा परिक्रमेला निघून जातो, कुणी एखादा आळंदीला जाऊन एखाद्या सद्गुरूंचा अनुग्रह घेऊन तिथेच राहायला लागतो. अशी अनेक उदाहरणं आपण या भरतभूमीमध्ये पाहतो. केवळ भरतभूमीमध्ये अशी उदाहरणं पाहायला मिळतात की जिथे मोठ्या पदावर काम करणारी, अनेक पैशाची मोठं पॅकेज असणारी माणसं आपल्या सगळ्या
संपत्तीचा, वैभवाचा, ऐशो आरामाचा त्याग करून अचानक त्यांच्यामध्ये विरक्ती येते, ही कुठल्या तरी अंतःप्रेरणेमुळं, भगवंताच्या अंतःप्रेरणेमुळं. अशी उदाहरणं आजही आम्हाला पाहायला मिळतात. आमच्या प्रत्येकाच्या संपर्कात अशी एक एक दोन दोन महापुरुष आहेत की ज्यांची कुठंतरी मोठ्या पदावर होते, मोठ्या पॅकेजची नोकरी होती, पण तिथून त्यांना उपरती झाली आणि त्यांना अचानक या वैराग्याची प्राप्ती झाली आणि एखाद्या सद्गुरूंच्या कृपेनं ते या सत्संगाच्या महत्संगाच्या मार्गानं त्या भगवत भक्तीपर्यंत पोहोचले. अशी अनेक उदाहरणं आजच्या काळात आपण बघतो. नामदेवरायांसारखं उदाहरण पाहिलं, ज्यांच्या कीर्तनामध्ये प्रत्यक्ष भगवान पांडुरंग परमात्मा येऊन नाचायचे. त्या नामदेवरायांना सद्गुरूंची प्राप्ती करून देण्यासाठी स्वतः पांडुरंग आलेत. त्यांनी विसोबा खेचर या संतांची गाठ अक्षरशः घालून दिली नामदेवरायांना. नामदेवरायांना अगोदर खरं वाटलं नाही. जो माणूस देवाच्या पिंडीवर पाय ठेवून झोपलाय त्याला आपण गुरु करावा. अरे परमेश्वर सगळीकडे भरलेला आहे याचं ज्या माणसाला ज्ञान नाही त्याला मी गुरु करावं. आणि मग ज्या ठिकाणी पिंड नाही अशा ठिकाणी तू माझे पाय ठेव असं जेव्हा विसोबांनी त्यांना सांगितलं, नामदेवरायांना सांगितलं, तेव्हा आपल्या सद्गुरूंचे पाय उचलून त्यांनी इकडे तिकडे ठेवण्याचा प्रयत्न केला. पण जिथे जिथे ते ठेवायचे तिथे तिथे पिंड आपोआप प्रगट व्हायची. भगवंत विश्वव्यापक आहे, सगळीकडे भरलेला आहे, याची साक्ष देणारा हा दृष्टांत. म्हणून लभ्यतेपि तत्कृपयैव, भगवंताच्या कृपेमुळे सत्संगाची प्राप्ती होते असं म्हटलं जातं. किंवा दुसऱ्या बाजूने विचार केला तर संत संगतीमुळेही भगवंताची प्राप्ती होते, असा दोन्ही बाजूने आपण त्याचा अर्थ करू शकतो. संत जगद्गुरु वैराग्य शिरोमणी तुकाराम महाराजांनी पांडुरंगाची प्रार्थना अनेक वेळा आपण सत्संगामध्ये राहावं यासाठी केलेली. अखंड जया तुझी प्रीती, मजदे तयाची संगती, मग मी कमळापती तुझबा नाणी कंटाळा. किंवा कोण पुण्ये याचा होईन सेवक, जिही द्वंद्वाधिक दुराविली. आणि रोजच्या आपल्या पाठातला यास मागणे ते एक तुझ प्रती आहे, देसील तरी पाहे पांडुरंगा, या संतांसी रवी हेची मज देवी, आणि तुझे काही न मागो देवा. हे तर आपण रोज म्हणतो. असे अनेक अभंग आहेत श्री तुकाराम महाराजांचे, ज्याच्यामध्ये त्यांनी सत्संगाची मागणी केली. दुर्लभं त्रयमेव दत्त, देवानुग्रह कांक्षया, मनुष्यत्वं मुमुक्षत्वं महापुरुष संशया. मनुष्यत्व, मुमुक्षुपणा, मोक्षाकडे जाण्याची इच्छा आणि महापुरुषांचा संशय, या तीनही अमोघ दुर्लभ अशा प्रकारच्या गोष्टी या ठिकाणी आणखी एका ठिकाणी उद्धृत केलेल्या आहेत. आणि देवर्षी नारदांनी इथे लभ्यते तत्कृपयैव, लभ्यते हे क्रियापद वापरले. इथं साधन आहे, प्राप्त झाले, प्राप्यते असं नाही वापरलं, साध्यते किंवा साध्य केलं असं नाही वापरलं, तर लाभ होणे हा अर्थ घेतलाय. प्राप्ती या शब्दाचा अर्थ कुठपर्यंत आहे? एखाद्या वस्तूची प्राप्ती होणं, आनंदाची प्राप्ती होणं म्हणजे सुख दुःख जाऊन सुखाची प्राप्ती होणं. एखाद्या गोष्टीमध्ये नुकसान फायदा झाला की त्याच्यातून लाभ हानी, याची या दोन्हीकडे या प्राप्तीचा कल जातो. पण जेव्हा श्री तुकाराम महाराज म्हणतात की तुका म्हणे आता लाभ नाही या परता, किंवा वैराग्याचे भाग्य संत संग हाची लाभ, असं जेव्हा त्यांच्या मुखात उद्गार येतात तेव्हा या सत्संगाची महती आपल्या सगळ्यांच्या समोर येते. सत्संगामध्ये राहणं, सत्संगापर्यंत पोहोचणं
किती अवघड आहे याचा विचार आपण करून आलो. तो सत्संग प्राप्त करण्यासाठी भगवंताची कृपा लागते किंवा त्या भगवत कृपा साधण्यासाठी आपल्याला महापुरुषाच्या संश्रयाला जावं लागतं, महात्म्यांच्या जवळ जावं लागतं. हे आपण अनेक वेळा पाहून आलो. महापुरुषांच्याच मनात जर एखाद्यावर कृपा करण्याची इच्छा निर्माण झाली तर त्यांच्या कृपा दृष्टिक्षेपात जो कोणी आला त्या सगळ्यांना त्याच्या कृपेचा लाभ होतो. देवाची कृपा झाल्याशिवाय संत भेट दर्शन झाले तरी ते कित्येक वेळा व्यर्थ होते, अनेक वेळा ते व्यर्थ जाते. याबद्दल स्वतः अर्जुन त्या ठिकाणी श्रीकृष्णाजवळ उद्गार काढतात. अर्जुन भगवंताला म्हणतात, असित ऋषी, देवल ऋषी, देवर्षी, नारद हे सगळे येत होते पण त्यांच्या संगतीचा उपयोग झाला नाही. पण ज्यावेळी तुम्ही कृपा केली, जेव्हा तुम्ही मला बुद्धी दिली, तेव्हा ते सगळं आठवायला लागलं. एरवी नारदू अखंड जवळी, तोही ऐसेची वचन गाये, परी अर्थ न बुझेनी ठाये, गीत सुखेची एको. त्यासाठी माऊलींनी दृष्टांत दिला की आंधळ्याच्या गावामध्ये सूर्य स्वतः प्रगट झाला तर त्या आंधळ्या लोकांना काय होणार बरं? त्यांना सूर्य दिसणार नाही, त्यांना फक्त उष्णतेचा अनुभव येणार, शरीराला त्याची गरमी लागणार, त्यावरून काहीतरी इथं प्रखर तेजोमय आहे हे त्यांच्या लक्षात येणार. सूर्यप्रकाशाचा अनुभव त्यांच्या लक्षात येणार नाही. त्याचप्रमाणे अर्जुन स्वतः म्हणतात की देवा, नारद ऋषी अध्यात्मावर गायन करत असताना त्यांच्या गाण्याच्या रागाच्या आश्रयाने असणारी जी मधुरता आहे, आपण संगीतातलं उदाहरण घेतलं, संगीतातला काहीच अभ्यास माझ्यासारख्या संगीतामध्ये अनभिज्ञ असणाऱ्या, पूर्ण त्या बाबतीत अज्ञानी असणाऱ्या माणसाला एखादा समोरचा माणूस वेगवेगळ्या रागांमध्ये, एखादा समोरचा साधक वेगवेगळ्या रागामध्ये ती गोष्ट गाऊन दाखवायला लागला तर त्यातली मधुरता फक्त ध्यानात येईल. त्यातला राग कोणता आहे, त्या रागातनं काय होतं हे काही त्याच्या लक्षात येणार नाही, फक्त मधुरता लक्षात येईल, कानाला गोड वाटेल. त्यातले चढ उतार, त्यातली थांबण्याची, यती देण्याची पद्धत, यावरून ते लक्षात येईल, मधुरता लक्षात येईल त्याच्यात. पण अमुक रागात हे गायन आहे, अमुक याच्यात हे आहे, या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारचं ज्ञान होणार नाही. तसंच अर्जुन या ठिकाणी सांगतो की देवर्षी नारदांनी अध्यात्मावरचे अनेक अनुभव त्यांच्या गायनातनं प्रगट केले तरी त्या गाण्याच्या रागाच्या आश्रयाने असणारी वरवरची मधुरताच फक्त आम्हाला जाणवली, तीच आमच्या अनुभवाला येत होती आणि त्या गाण्यातला अध्यात्म चित्ताला मात्र कळत नव्हतं. अध्यात्म कळत नव्हतं. स्वतः अर्जुनाने मान्य केले, अर्जुनासारखा श्रेष्ठ भक्त म्हणतोय, त्यातली मधुरता कळत होती पण त्यातला अध्यात्म समजत नव्हतं. म्हणून आपण पूर्वीपासून आपल्याकडे दंडक आहे की रामरक्षेचं पाठांतर करावं, श्रीमद भगवद्गीतेचे अध्याय वाचावे. कदाचित ते लहानपणी समजणार नाही पण एकदा का आपल्या पाठात पडले की हळूहळू त्याचा अर्थ प्रत्येक वेळ वेगवेगळा ध्यानात येतो. जसं आपण श्रीमद दासबोध पारायणाला बसल्यानंतर तो दासबोध वाचायला लागला, दासबोध पहिल्यांदाच कळतो. पहिला असा ग्रंथ की एकदा वाचल्यावर बराचसा तो कळतो, 90% ग्रंथ कळतो, पण कळला तरी प्रत्येक वेळी वेगवेगळा अर्थ त्याचा ध्यानात येतो. प्रत्येक समास कुठल्या दृष्टिकोनातून त्याचा अभ्यास केला पाहिजे हे आपल्या प्रत्येक वेळी वेगवेगळ्या दृष्टिकोनातून त्याच्याकडे आपण पाहायला लागतो. एका समासावर, एका दशकावर अनेक बाजूने आम्ही विचार करायला लागतो आणि मग त्याच्यातलं सखोल ज्ञान आपल्याला हळूहळू प्राप्त व्हायला लागतं, समर्थ कृपेने प्राप्त व्हायला लागतं. कुठल्याही ग्रंथाचं, ज्ञानेश्वरी ग्रंथ आम्ही अभ्यासाला घेतला, ज्ञानेश्वरी तर सुरुवातीला 1-2 रीडिंग मध्ये लक्षातच येणार नाही, भाषा प्राकृत आहे, कठीण भाषा आहे, त्याचे अर्थ आमच्या लक्षात येणार नाही. पण 2-3 वेळा तो वाचनात आला, हळूहळू पाठात आला, त्याच्याबरोबर श्रीमद भगवद्गीतेचे श्लोक आणि मराठी अर्थ लक्षात आला की हळूहळू आम्हाला ग्रंथ समजायला लागतो. माऊलींना काय सांगायचं हे लक्षात यायला लागतं आणि प्रत्येक वेळी आम्हाला त्यातनं वेगवेगळा अर्थ ध्वनित होतो. आणि म्हणून अर्जुनाचं जे सांगणं आहे की देवर्षी नारदांनी गायन केलं, त्यातनं आम्हाला मधुरता लक्षात आली पण त्यामागचं अध्यात्म आमच्या लक्षात आलं नाही. त्याप्रमाणे असित, देवला वगैरे ऋषींच्या मुखातनं सुद्धा भगवंता तुझं स्वरूप असं आहे म्हणून तुझ्याविषयी ऐकलं, परंतु त्यावेळी माझी बुद्धी
दुसऱ्याच विषयानं व्याप्त असल्यामुळं त्यावेळी लक्षात आलं नाही. महर्षी व्यास हे तर आमचे राजवाड्यात येऊन नेहमी भगवंताच्या सगळ्या स्वरूपाचं वर्णन करायचे, परंतु त्यांचा तो उपदेश म्हणजे अंधारात पडणाऱ्या एखाद्या चकाकणाऱ्या चिंतामणीप्रमाणे, एखाद्या चकाकणाऱ्या रत्नाप्रमाणे तो राहिला. पण जेव्हा भगवंता तू जो सूर्य तुझ्या बिना त्यांना अनादर केला जात होता, तशी व्यासादिकांची बोलणी ती या मजपाशी चित्ररत्नांची आखाणी परी उपेक्षिल्या जात होती या तरणी तुझविण कृष्णा. भक्तवरी अर्जुनासारख्या श्रेष्ठ पुरुषाच्या अनुभवावरून आणि अन्य सगळ्या प्रमाणावरून सत्संग हा भगवत कृपेने प्राप्त होतो हे त्यांनी स्वतःच्या तोंडानं अर्जुनानं सांगितलं. भगवत कृपा आणि सत्संग यांच्या प्राप्तीचा कार्यकारण संबंध सांगितला, तो कसा सिद्ध होणार? कधी म्हणायचं की भगवत कृपा झाल्याशिवाय सत्संगाची प्राप्ती होत नाही, कधी म्हणायचं सत्संगात राहिल्याशिवाय भगवंताची कृपा प्राप्त कशी होणार, असा विचार करायला जेव्हा जातो तेव्हा देवर्षी नारदांचं दुसरं सूत्र तस्मिन तज्जने भेदा भावा या सूत्राचा आपण आज विचार करताना सांगितलं की आपल्याला या 3 सूत्रांचा एकदम विचार करावा लागणार आहे. 41व सूत्र तस्मिन तज्जने भेदा भावा, त्या भगवंताचं ठिकाण, त्या भगवंताचं राहण्याचं ठिकाण आणि त्यांचं जे भक्त आहेत त्याचं राहण्याचं ठिकाण याच्या मध्ये भेदाचा अभाव आहे, म्हणजे ते एकाच ठिकाणी राहतात. म्हणून भगवत कृपेने सत्संगाचा लाभ होतो असं म्हटलं जातं. श्रीमद भागवतामध्ये अंबरीश राजाचा दृष्टांत आपण सगळ्यांच्या वाचनात आला. अंबरीश राजाची गोष्ट आपण सर्वांनी ऐकली. दुर्वास ऋषींचं ऐरवेळी तिथे जाणं, अंबरीश संपूर्ण कथा आपल्याला सांगत नाही, फक्त त्याचं मर्म सांगण्याचा उद्देश आहे. अंबरीशाच्या दरबारात येऊन अंबरीश राजाला त्या ठिकाणी भोजनाची मागणी दुर्वास ऋषींनी केलेली आपण सगळेजण जाणतो. त्यासाठी स्नानाला गेले, मग त्याचं एकादशीचं व्रत चुकावं यासाठी महर्षी दुर्वासांकडून प्रयत्न केला गेला. पण प्रत्यक्ष भगवंत ज्याच्या जवळ राहतात त्याला कुठल्याही गोष्टीची कमतरता नसते, याचा प्रत्यय पुन्हा एकदा येतो. अंबरीश राजाला जेव्हा शाप दिला जातो त्यावेळेस तो शाप स्वतः भगवंत धारण करतात आणि त्यावेळी ते दुर्वास ऋषींना सांगतात, साधवो हृदयं मह्यं साधूनां हृदयं त्वहं मदन्यतेन जानन्ति नाहं तेभ्यो मनागपि. भगवान म्हणतात, हे दुर्वास ऋषी, साधू हेच माझं हृदय आहे आणि मीच त्यांचे हृदय आहे. माझ्या विना तेही काही जाणत नाहीत आणि त्यांच्या वाचून मी पण काही जाणत नाही. दुर्वास ऋषींना उपदेश करतायत भगवंत स्वतः. सुदर्शन चक्र जेव्हा मागे लागतं तेव्हा दुर्वास ऋषींना पळता भुई ठोळी होते. त्यांना ना कैलासावर संरक्षण मिळतं, ना ब्रह्मलोकात संरक्षण मिळतं, ना विष्णू लोकात संरक्षण मिळतं. त्यांना पुन्हा त्या भक्ताच्या ठिकाणी अंबरीश राजाच्या जवळ यावं लागतं. अहम भक्त पराधीनः ह्य स्वतंत्र इव द्विजः साधु विरग्रस्त हृदयो भक्तैर भक्त जनप्रियाः. मी सगळ्या भक्तांच्या अधीन असून अस्वतंत्राप्रमाणे आहे. मी स्वतंत्र नाही. भगवंत सांगतायत मला स्वतंत्रता नाही, मी भक्तांच्या अधीन आहे, परतंत्र आहे. भक्तांनी माझ्या हृदयाचा ग्रास केलाय. माझं हृदय जे आहे ते त्या भक्तांच्या ताब्यात आहे, कारण त्यांना मी नेहमीच प्रिय आहे. माझ्या भक्तांचा एकमात्र आश्रय मी आहे, त्यांना अन्य दुसरा कुठला आश्रय नाही. ते भक्तही मी सोडून तर कशाची अपेक्षा करत नाहीत, अपेक्षा ठेवत नाहीत. म्हणून माझा देहही मला प्रिय नाही. नवे नवे माझी पत्नी अर्धांगिनी जी लक्ष्मी तीही मला प्रिय नाही. मला भक्तांचं ठिकाण, भक्तजनच
मला सर्वात जास्त प्रिय आहे. मग वाढते नि प्रेमे माते भजती ते महात्मे परी दुजे पण मनोधर्मे शिवतले नाही ऐसे मीची होनी पांडवा करीती माझी सेवा परी नवलाव तो सांगावा असे ऐक. मग आपल्याला असा प्रश्न पडेल की भक्त भगवंत आणि संत जर एक असतील तर मग देव सेव्य आहे आणि सेवा करणारा दुसरा कोणीतरी आहे, सेवा करणारे संत आहेत, असा द्वैत निर्माण होतं. ते द्वैत कशा पद्धतीनं मग तो प्रश्न सोडवायचा. तर या ठिकाणी माऊली त्या ठिकाणी उत्तर देते. मग वाढते नि प्रेमे माते भजती जे महात्मे परी दुजे पण मनोधर्मे शिवतले नाही ऐसे मीची होनी पांडवा करीती माझी सेवा परी नवलाव तो सांगावा असे ऐक. देव ते संत संत ते देव देव ते संत देव ते संत अशा अनेक उदाहरणामधून आपल्या असं लक्षात येतं की संत महात्मे आणि देव यांच्यामध्ये अभेद आहे. त्यांच्यामध्ये अभेद आहे. ते जी सेवा करतात भगवंताची सेवा करण्यासाठी ते स्वतःच दुसरं रूप त्या ठिकाणी कल्पतात. भक्ता करता आणि संत महात्म्या करता तज्जन हा शब्द या ठिकाणी वापरलेला आहे. आपण या सूत्रात जो तज्जन हा शब्द पाहिला याच्यामध्ये आपण काय म्हटलं की तस्मिन तज्जने भेदाभावा. तज्जन हा शब्द जो वापरलाय तो संत महात्म्यांकरता वापरला गेलाय. केवळ संत आणि भाविक महात्मा या शब्दाचे अनेक अर्थ होऊ शकतात. देवर्षी नारदांना अभिप्रेत असलेला अर्थ दाखवण्यासाठी तज्जन या शब्दाचा उपयोग या ठिकाणी केला. तस्य एव जनः तज्जनः असा समास या ठिकाणी होतो. आपल्याला इतर कोणाचा समजत नाही, भगवंताचा जो असतो तो आपल्याला इतर कोणाचाही समजत नाही, तो फक्त भगवंताचा असतो. कोणी म्हणेल तर सर्व जीव देवाचे अंशभूत आहे. ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातना. पण भगवद्गीतेमध्ये वापर अनेक वेळा वाचतो की सर्व जीव देवाचे अंशभूत आहेत म्हणून सर्व तज्जन आहेत असं एका अर्थानं आपल्याला वाटेल. पण हे तितकंच बरोबर नाही या अर्थानं की सगळे जीव जरी देवाचेच अंशभूत आहे हे खरं असलं तरी सर्वांना तसं वाटतं काय, मनापासून तसं वाटतं काय हे महत्वाचं. देव माझा आणि मी देवाचा ही जी भाषा आहे हे सगळेजण वापरत नाही. मग श्रीकृष्ण स्वतः अर्जुनाला सांगतात माऊलींच्या मुखातनं तैसे भूत जात सर्व हे माझे चिकीर अवयव परी माया योगे जीव दशे आले म्हणून माझेची मी नव्हती माझेची मज नोळखती अहम ममता भ्रांती विषयांध झाले. ते देवाचे अंश जरी असले तरी त्यांना मनातनं तसं वाटत नाही की आपण देवाचे अंश आहोत. आपण एखादी गोष्ट चुकीची करत आहोत असं जर त्यांना वाटत नसलं तर आपण देवाचे आहोत असं त्यांना कसं वाटणार. जो दुसऱ्याचा विचार करतो, जो दुसऱ्याला आत्मना प्रतिकूलानी न परेशान समाचरे आत्मना अनुकूलानी कृतज्ञेशाम समाचरे असं ज्याचं वर्तन असतं, जे माझ्या बाबतीत योग्य आहे तेच इतरांच्या बाबतीत मी करेन किंवा जे माझ्या बाबतीत अयोग्य आहे ते मी इतरांच्या बाबतीत कधीही करणार नाही असा भाव जोपर्यंत मनुष्य मात्राच्या मनामध्ये निर्माण होणार नाही, विषयाच्या अंधकारामध्ये जोपर्यंत हा जीव झाकोळला जाणार नाही तोपर्यंत त्याला ईश्वराचं अस्तित्व समजणार नाही. तोपर्यंत आपण ईश्वराचे अंश आहोत. आपण नीतिमत्ता जपली पाहिजे. हा प्रत्येकाच्या हृदयामध्ये असणारा जो मूळ स्थायी भाव आहे तो विषयांधतेमुळे, कामोपभोगामुळे, भोग लालसेमुळे या सगळ्याकडे हळूहळू दुर्लक्ष होतं आणि मनुष्य या सगळ्यापासून हळूहळू दूर जाऊन भगवंताला आपला न मानणारा होतो. त्याला वाटतं भगवंताकडे कधीतरी जायचं, आपल्याला एखादी गोष्ट हवी असेल तेव्हा भगवंताकडे जायचं, त्याला ती गोष्ट मागायची, त्याच्यासाठी 2 पैसे पेटीत टाकायचे किंवा काहीतरी नवस करायचा, मग भगवंत आपल्याला पाहिजे ते देईल. कदाचित कर्मसंध योगानं या गोष्टी तशा घडत असतीलही पण यासाठी आमचं पूर्वजन्मीचं काही प्रारब्ध असेल ते फळाला येत असतं. अनेकांना आपण दुसऱ्या बाजूने पाहतो की अनेक वेळा विचार करून, अनेक वेळा भगवंताची भक्ती करून त्यांच्या वाट्याला दुःख येतं, पण तोही त्यांच्या पूर्वजन्मीच्या प्रारब्धाचा
प्रभाव असतो. आणि या सगळ्या दृष्टिकोनातून जेव्हा जीवाला प्रत्यक्ष आपल्या स्वतःची जाणीव होते, मला या जन्माचं येऊन साध्य काय करायचंय, मी कोण आहे, मी प्रत्यक्ष येऊन काय करणार आहे, याची जाणीव जोपर्यंत त्या जीवाला होत नाही तोपर्यंत तो जीव स्वतःला भगवंत समजत नाही, भगवंताचा अंश समजत नाही. तुका म्हणे माझी नव्हती ही कोणी, एका चक्रपाणी वाचून ही जी भावना आहे, मी एका भगवंताचा ही जी भावना आहे, ही भावना फक्त आणि फक्त तेव्हाच प्राप्त होते जेव्हा एखाद्या मनुष्याच्या मनात नीतिमत्तेचा उदय होतो. आपण भगवंताचे अंश आहेत याचा जोपर्यंत त्या मनुष्याच्या मनात, त्या जीवाच्या मनामध्ये उदय होणार नाही तोपर्यंत त्याला भगवंत काय आहे समजणार नाही. भगवंत आणि भक्त यांच्यातला जो संबंध आहे हा भगवत कृपेने लाभतो असं देवर्षी नारद या ठिकाणी सांगतात. आणि तदेव साध्यता तोच सत्संग साधावा, तोच सत्संग साधावा, हे पुन्हा एकदा देवर्षी नारद द्विरुक्तीनं या ठिकाणी सांगतात. 34व्या या सूत्रापासून या सगळ्या भक्ती साधनांचा विचार करत करत मतसंगाचं साधन सगळ्यात दुर्लभ सांगितलं, अमोघ सांगितलं, ते भगवत कृपेने प्राप्त होतं हे सांगितलं. आणि मग हे सगळं साधन द्विवार सांगितलं असताना हे सगळ्यात श्रेष्ठ आहे, हा सत्संगाचं साधन, भगवंताच्या सत्संगाचं साधन हे सगळ्यात श्रेष्ठ आहे, याची निरुक्ती का बरं करावी लागेल देवर्षी नारदांना. भक्ती सिद्ध होण्याकरता, आवश्यक असा विषय त्याग होण्याकरता सत्संगती पाहिजे. विषयामध्ये दोष दर्शन, विषयाची अनित्यता आणि क्षयातिशयादी दोष युक्तता, त्याचा परिणाम, त्यामुळे होणारा ताप, त्यामुळे आमच्या मनावर होणारे संस्कार, त्यामुळे आमच्या मनाला होणारं दुःख, त्यामुळे होणारी गुणवृत्ती, त्यामुळे होणारे विरोधी दोष, असे सगळे प्रकार आम्ही पाहिले की बघा मग असं होतं की सत्संग त्याग, संग म्हणजे आसक्ती, बाह्य विषयात दोष दर्शन होऊन कदाचित तात्कालिक आपल्याला त्याग करण्याची बुद्धी होईल, पण अंतरातील विषय त्याग करणं सोपं नाही आणि तो लवकर नष्ट पण होत नाही. ही आसक्ती नष्ट होण्याकरता सत्संगती अत्यंत उपयुक्त आहे. मग या सत्संगतीमुळे अगोदरचं जे सगळं सांगितलं, भगवंताची प्राप्ती, भगवंतापर्यंत पोहोचण्याचे मार्ग हे केवळ सत्संगतीनं आणि सत्संगतीमुळे साध्य होतात, त्याला दुसरा कुठलाही उपाय नाही. आणि यासाठी आमच्या जीवनामध्ये हा सत्संग अतिशय महत्वाचा आहे. प्रत्येक वेळी आम्ही आमच्या मध्ये कुठलंही व्यवधान असलं, आमच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं इतर साधने असली, इतर ठिकाणी आमचं मनोवृत्ती उडून देणारे वेगवेगळ्या प्रकारचे विषय असले तरी आम्ही या सत्संगाकडे आकर्षित गेलो पाहिजे. त्यासाठी आम्हाला दुसरं काही करण्याची आवश्यकता नाही, फक्त आमची श्रद्धा पाहिजे, आमची भगवंतावर, संत सज्जनावर श्रद्धा पाहिजे. आणि ती श्रद्धा एवढी अविच्छिन्न पाहिजे की एखादी गोष्ट याने साध्य होते ही श्रद्धा नाही. आम्ही जसं आता आम्ही नामसाधनेमध्ये पाहिलं तर आमच्या पुढे गोंदवलेकर महाराजांचंच नाव येतं. नामसाधना म्हटलं की गोंदवलेकर महाराजांचं नाव. त्यांनी नामसाधना हे सत्संग प्राप्तीचं, भगवंताच्या प्राप्तीचं कलियुगातलं सगळ्यात श्रेष्ठ साधन सगळ्या संतांनी सांगितलं, पण त्यांनी प्रत्यक्ष आमच्या कृतीतनं दाखवून दिलं. याला कारण तशी श्रद्धा पाहिजे. एक दृष्टांत फक्त आपल्या समोर ठेवतो. एका गावामध्ये एक अतिशय कंजूस
मनुष्य राहत असतो आणि इतरही अनेक लोक राहत असताना तिथे एक देवावर प्रचंड श्रद्धा असणारा संत असं त्या ठिकाणी राहत असतात. रामनामाचा प्रचंड जप करायचे, नेहमी भजन करत असायचे. त्यांच्या जिभेवर नेहमी रामनामाचं गायन चाललेलं असायचं. मग एक ठराविक हरिपाठाची वेळ झाली, संध्याकाळी यांचं रामनाम सुरू व्हायचं आणि नेमकं त्या कंजूष माणसाचं घर या संताच्या शेजारी. अनेकांना ते सांगायचे, संत सज्जन अनेकांना सांगायचे की या रामनाम तुम्ही घेतलं की तुम्हाला जीवनामध्ये दुसरं काही करायला लागणार नाही, काहीच करायला लागणार नाही. फक्त तुम्ही रामनामाचं साधन करा आणि जीवनातून तरुण जा. प्रत्येकाला ते हाच उपदेश द्यायचे. कंजूष माणसाचं लक्ष अनेक वेळा इथे जात आणि मग तो कंजूष माणूस तो म्हणतो या संताकडे एकदा जायचं, त्याला विचारायचं आणि मग त्यांच्याकडनं आपण या सगळ्या गोष्टीकडे समजून घ्यायच्या, किंवा एकतर त्याला गाव सोडायला लावायचं, नाहीतर आपण तरी गाव सोडायचं. म्हणून तो रामनामाचा जप करत असतो. रामनामाचा जप करत असताना हा कंजूष माणूस जातो. कंजूष माणूस त्या संताला पाहतो रामनामाचा जप चाललेला, तिथे बसतो थोडा वेळ आणि त्यांना विचारतो, अहो तुम्ही रामनाम रोज रामनाम म्हणता, रोज तुमचा नामजप चालू असतो, मी तुमच्या शेजारी राहतो, मला किती डिस्टर्ब होतं, त्याच्यामुळे मला माझे अनेक व्यवहार करता येत नाही, काय तुम्हाला साध्य होतं बरं रामनाम? ते म्हणजे मला कुठलीही गोष्ट या रामनामामुळे साध्य होते, प्रत्येक गोष्ट या रामनामामुळे मला साध्य होते, तुम्हाला काय पाहिजे ते सांग. तो व्यवहारी असतो, वैज्ञानिक युगात जगणारा माणूस असतो. तो म्हणतो मला जेवण मिळेल काही नाही रामनाम घेतलं, निश्चितपणे मी आज रामनाम घेतलं की मला जेवण मिळतं याचा मला स्वतःला खात्री आहे, तशी माझी श्रद्धा आहे. आणि आजपर्यंत मी दुसरं काही या रामनामामध्ये असताना मी दुसरं कुठलंही साधन करत नाही, तरी मला रोजच्या जीवनाची आपोआप व्यवस्था होते, मलाही होईल. मला जर तशी व्यवस्था झाली नाही तर तुम्हाला रामनाम सोडून या गावातनं निघून जावं लागेल. आणि मला जर व्यवस्था झाली तर मी माझा कंजूषपणा सोडून मी तुमचा भक्त होईल, मी पण रोज रामनाम घेईन. दोघांचं असं ठरतं आणि तो कंजूष माणूस त्या ठिकाणी विचार करतो आता रामनाम घ्यावं, म्हणून तो रामनाम घेतो. आणि त्यालाही वाटतं की आपण इथे जर गावात राहिलं तर हा संतच कुणाला तरी सांगेल, भोजनाची व्यवस्था करेल, आपल्याला जेवायला कोणाला तरी पाठवेल, जेवायला घेऊन पाठवेल. तो काय करतो, आपण राम कुठेतरी जंगलात जाऊ, तिथं गेल्यावर आपल्याला भोजन मिळणार नाही आणि मग या आल्यावर संतांना चांगलं सांगू की आज मी दिवसभर रामनाम घेतलं पण मला कुठेही जेवण उपलब्ध झालं. म्हणून तो एकदम घनदाट जंगलात जातो. तिथे जाऊन एका झाडावर चढून बसतो, ज्याला फळं नाहीत अशा झाडावर चढून बसतो की आता इथं कुठल्याही प्रकारचा धोका नाही, फळही मिळण्याची शक्यता नाही, अशा ठिकाणी तो जाऊन बसतो. आणि तिथे जाऊन बसल्यानंतर दिवसभर रामनामाचा जप करतो. संध्याकाळ व्हायला लागते, त्याला खूप मनात आनंदाच्या उकळ्या फुटत असतात. आता काही वेळानंतर या ठिकाणी रात्र होईल. रात्री 11, 11:30, 12 नंतर आपण पुन्हा हा दिवस हे झाला की आपण त्या संताकडे जाऊन त्याला गावातनं कधी एकदा हाकलून देऊया, त्याला काही झालेली असते. आणि अशाच वेळी काही भटके लोक त्या ठिकाणी येतात, त्या झाडाखाली येऊन ते अन्न बनवायला लागतात, भात तयार करतात, वेगवेगळ्या प्रकारचे पक्वान्न तयार करतात, भजे वगैरे तयार करतात. हा तो वरच्या सगळ्या झाडावर पाहत बसतो पण बिलकुल आवाज करत नाही. तेवढ्यात त्यांच्या कानावर बातमी येते की या घनदाट अरण्यामध्ये आता दरोडेखोर आले तर ते आपल्याला लुटायला इकडेच येतात, अशी बातमी त्यांचा खबऱ्या आणतो. ते सगळं आपलं सामान तसंच ठेवून त्या ठिकाणाहून निघून जातात. सगळं सामान ठेवून त्या ठिकाणाहून निघून जातात. तो स्वयंपाक तसाच पडलेला, त्यांचं सगळं सामान तसंच पडलेलं, आणि ते निघून जातात. आणि निघून गेल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी दरोडेखोर येतात. दरोडेखोर आल्यानंतर इकडं तिकडं पाहायला लागतात. तिथं सामान तसंच सोडलेलं, अन्नाचा घमघमाट सगळीकडे पसरलेला, पक्वान्नांचा घमघमाट सगळीकडे पसरलेला. आणि मग हा पक्वान्नांचा घमघमाट सगळीकडे चाललेला असताना
त्यांच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण होतो की हे सगळं केलं कोणी, इथून कोण आत्ता निघून गेलं. ते सगळीकडे शोधायला लागतात. वर झाडावर बघतात तर हा मनुष्य बसलेला. त्याला खाली बोलवतात, खाली ये. तो सांगतो की आत्ताच या ठिकाणी अमुक अमुक भटके लोक आले होते, त्यांनी दरोडेखोर आल्याची बातमी ऐकली आणि त्या ठिकाणी सगळं सामान सोडून निघून गेले. आणि ते हे अन्नच शिजवत होते, पक्वान्न बनवत होते, तेवढ्यात त्यांच्या कानावर बातमी आली, ते निघून गेले आता. आणि असं जेव्हा त्यांच्या कानावर येतं तेव्हा दरोडेखोर वाटणं वाटतं त्यांच्याही पोटात कावळे ओरडत असतात, त्यांनाही भूक लागलेली असते, आता आपण इथे भोजनाचा आस्वाद घ्यावा हे त्यांना वाटतं. आणि त्यानंतर ते हळूहळू विचार करायला लागतात की अरे इथे हा मनुष्य झाडावर आहे, इथे यांनी अन्नात तर काही विषबाधा केली नसेल, यालाच खाऊन पाहायला लाव. म्हणून ते म्हणतात तू खाऊन दाखव बरं पहिल्यांदा जेवण. तो मनुष्य म्हणतो नाही, मी मुळीच खाणार नाही, माझा आज नियम आहे, मला खाणं शक्य नाही. ते दरोडेखोर मग त्यांची खात्रीच पडते की हा मनुष्य खोटं बोलतोय आणि याला निश्चितपणाने यात कुठलं तरी विष बाधा आणण्यासाठी, आपल्यावर विष प्रयोग करण्यासाठी टाकलंय, याला खायला लावलं. त्याच्या मस्तकावर बंदूक लावतात, खातो गेले अन्न, खा लगेच सगळं, पक्वान्न खातो गेले, असं करून बळच त्याला जीव घालतो. याच्या पोटात कावळे ओरडत असतात आणि त्याच्यात समोर ते पक्वान्नाचं अन्न तो आधाशीपणानं भक्षण करायला लागतो. आणि त्याच्या डोळ्यातनं अश्रू वाहत असतात आणि तो मनुष्य त्या ठिकाणाहून निघून जातो. आणि तो येऊन सरळ त्या संताच्या पायावर पाया पडतो त्यांच्या आणि सांगतो खरोखर रामनामानं माझ्या भोजनाची व्यवस्था केली. त्याच्याही मनाला वाटतं इतक्या घनदाट जंगलामध्ये गेलो, इतक्या जिथे कुठल्याही प्रकारचे लोक नाही अशा ठिकाणी गेलो, तिथेच नेमके भटके यावेत, दरोडेखोर यावेत, ही सगळी रामाचीच करण. देवाचं अस्तित्व मान्य करतो, रामनामाचा जप करायला लागतो. त्या संतांचा सगळ्यात मोठा शिष्य. आपण कशीही असू द्या, पण एकदा का आपली श्रद्धेनं आम्ही एखादं काम करायला लागलो तर ते काम निश्चितपणाने तडीला जातं. या पुण्य पावन कार्तिक मासामध्ये आणि संत ज्ञानोबारायांच्या समाधी दिनाच्या पूर्वसंध्येला आपण सगळेजण हाच निश्चय करूया की आम्हालाही आमच्या जीवनामध्ये श्रीमद दासबोधांच्या कृपेनं, समर्थांच्या कृपेनं, माऊलींच्या कृपेनं सत्संगाची प्राप्ती व्हावी, त्यातून आम्हाला भक्तीची प्राप्ती व्हावी, आमचा मनुष्य जन्म धन्य व्हावा. आमच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये अशा प्रकारचं मनुष्यत्व जागृत व्हावं की ज्यामुळे आम्हाला महापुरुष संश्रय नित्य घडत राहावा, ज्यामुळं आमच्या मनामध्ये नीतिमत्ता जागृत व्हावी. या अज्ञानी जीवाच्या ठिकाणी असणारं ज्ञान जागृत व्हावं. ज्ञानाला भगवंत हा एकमेव आश्रय आहे अशी या आमच्या अज्ञानी जीवाची, आमच्या ठिकाणी असणाऱ्या अज्ञानी जीवाची निश्चित अशा प्रकारची कल्पना व्हावी. त्यातून आमची भक्ती दृढ होत जावी. हीच भावना आमच्या मनामध्ये वर्धिष्णू होत जावी आणि जेणेकरून आमच्या सर्वांचा मनुष्य जन्म सफल व्हावा. देवर्षी नारदांची ही भक्ती सूत्र आमच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये सहजपणानं आम्हाला या मार्गाकडे आकृष्ट करणारी अशा प्रकारची व्हावी, अशा प्रकारची कामना या ठिकाणी आपल्या समोर व्यक्त करतो. जे सूत्रात्मक भाग आहे तो देवर्षी नारदांची कृपा आहे, सद्गुरूंच्या कृपेने आलेला आहे. जे दृष्टांताचा चुकीचा जो भाग असेल तो माझ्या बुद्धीचा दोष समजून आपण सर्वांनी त्याचा त्याग करावा. झालेली सेवा भगवंताच्या चरणी, श्रीमद दासबोधाच्या चरणी, समर्थांच्या चरणी या ठिकाणी समर्पित करतो. आपल्या सर्वांच्या चरणावर या ठिकाणी पुन्हा एकदा नतमस्तक होतो आणि कायेन वाचा मनसे इंद्रियेण वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं हरिं श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्रं भजे.
हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. जय जय रघुवीर समर्थ.